शेतकरी मित्रांनो, मुख्यत्वे पावसाळा 4 महिने असतो. त्यातले 2 महिने तर ऑलरेडी झालेले. जून, जुलै महिना संपलेला आहे. आता राहिले 2 महिने, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ह्या 2 महिन्यामध्ये आपण कोणती पिकं घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल किंवा आर्थिक नफा होईल आणि कोणत्या पिकांची लागवड कमी किंवा जास्त आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर सगळ्यात मूळ गोष्ट म्हणजे पावसाळा आला की पहिल्या पावसालाच बरीच लोक पेरणी करतात, बरीच लोक लागवड करतात. पावसाच्या अगोदरसुद्धा पेरणीची तयारी असते, कारण आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पुढं पाऊस येणारच आहे. ह्या हिशोबाने सुद्धा बरीच लोक पेरणी करतात किंवा लागवड करत असतात. आणि बरीच लोक पाऊस आल्याच्या नंतर पाणी स्थिर झाल्यावरती तर पाणी आपल्याला पुरेसं उपलब्ध झाल्याच्या नंतर बरीच लोक लागवड करत असतात. तर आता सुरुवातीला पावसाळ्याच्या टायमाला झालेल्या लागवडी आणि आत्ताची लागवड कोणत्या पिकांची केली पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आणि कोणती पिकं घेतल्याच्या नंतर आपल्याला भरपूर पैसा मिळेल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजीवर्गीय पिकं, कारण आता श्रावण महिना आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये उपवास असतात. उपवास सोडण्यासाठी बऱ्याच वेळेस भाजीची मागणी जी जास्त असते, त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये आता भाजी कुठलीही असू दे, मेथी, शेपा आणि आंबट चुका असू दे किंवा पालक असू दे, कुठलीही भाजी 1 ते 1.25 महिन्यामध्ये ही आपल्याला उत्पन्न देऊन जात असते. आणि लवकरात लवकर पुढच्या पिकासाठी सुद्धा आपल्याला रान मोकळं होत असतं. खर्च कमी असतो भाजीसाठी मजुरीचा खर्च जास्त असतो फक्त. पण हिवाळ्याच्या मानाने पावसाळ्यामध्ये भाजीला मार्केट चांगलं राहतं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पीक येतं ते म्हणजे गवार. आता गवार लावल्याच्या नंतर गवार ही आपली पितृपाठामध्ये सुरू होते, म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पुढं गवारीची मागणी खूप जास्त असते, कारण तुटवडा असतो आणि मार्केटला येणारी गवार कमी असते. वादळीचं पावसामुळं फुलं गळून म्हणा की थंडीच्या घोंगाणामुळं वगैरे जे रोगाचं प्रमाण जास्त राहतं, त्याच्यामुळे शेंगा कमी लागतात आणि मार्केट चांगलं मिळतं. जर आपण व्यवस्थित त्याची काळजी घेतली, किडा आळीपासून किंवा माव्यापासून जर व्यवस्थित आपण त्याचं रक्षण केलं तर नक्कीच गवारीचा पण खूप पैसा होत असतो. त्याच्यानंतर तिसरं पीक येतं म्हणजे आता सध्या जास्त चर्चेत असलेलं टोमॅटोचा विषय काय. आता सध्या टोमॅटो 10 रुपयाला 5 रुपयाला किलो जातो आहे. पण हेच टोमॅटो आज लागवड जर केली आपण, म्हणजे ह्या महिन्यामध्ये लागवड केली तर यायला आपले 2.5 ते 3 महिने जातात सुरू व्हायला. तोपर्यंत आत्ता लावलेले आहेत. म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, मे महिना संपत आला की टोमॅटो लावलेले तर की आता पाऊस येणार आहे, त्याच्यामुळं पावसाच्या अगोदरच टोमॅटो लावली. पावसाने पण चांगला प्रतिसाद दिला, पण मार्केटने साथ दिली नाही, कारण आवक जास्त झाली आणि टोमॅटोचे बाजार उतरले. तर मागच्या महिन्यातला जो हिशोब काढायला गेला तर टोमॅटो 100-80 रुपयेपर्यंत गेलं होतं आणि आज टोमॅटो 10ला 2 किलो किंवा 20 रुपये किलो असं, म्हणजे किरकोळ मार्केटला आणि मोठ्या मार्केटला सुद्धा दोन्ही पण ह्याच्यामध्ये टोमॅटोचे दर उतरलेले. तर आत्ता आपण टोमॅटोची लागवड केली तर आपलं टोमॅटो येईपर्यंत नक्कीच पावसाळ्यात सुरुवातीला लावलेले टोमॅटो संपणार आहेत आणि मार्केट वाढणार आहे. कधी पण कोणतीही गोष्ट लावत असताना ज्याला जास्त बाजार आहे किंवा जास्त मार्केट चांगलं आहे ज्या वस्तूचं, ती वस्तू कधीच लावायची नाही, कारण सगळेच त्याच्यावरती पडलेले असतात. सध्या म्हणजे टोमॅटो उन्हाळ्यामध्ये महाग होते, त्याच्यामुळं टोमॅटोची लागवड त्या टायमामध्ये जास्त झाली. आणि आजची म्हणजे आता 2 महिन्याचा फरक पडतो तरी पावसाळ्यामध्ये आणि आत्ताच्या तारखेमध्ये. आत्ता जर लावलं तर हे टोमॅटो येईपर्यंत ते टोमॅटो संपून जाणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच पैसा होणार आहे त्याचा. तर लागवड करताना चांगल्या व्हरायटीची निवड करावी. मेघदूत असो किंवा इतर तुमच्या माहितीप्रमाणे दुसरी कोणती करू शकता. तिसरी म्हणजे मिरची. तर मिरची लागवड, आता मिरचीची मागणी 12ही महिने असते आणि पुरवठासुद्धा 12ही महिने असतो, कारण मिरचीची लागवड कोणत्याही सीझनमध्ये केली जाते. तर मिरची जास्त चांगली कोणत्या सीझनमध्ये येते, तर उन्हाळ्यामध्ये मागणी जास्त असते पण फुलगळ होण्याचं प्रमाण जास्त राहतं आणि हिवाळ्यामध्ये रोगाचं प्रमाण जास्त राहतं. त्याच्यामुळं मिरचीची लागवड पावसाळ्यामध्ये केली तर तिची वाढ एकदम चांगली होती आणि दिवाळीमध्ये आपल्याला मिरचीचा पैसा होऊन जातो. मिरची सरासरी 20 ते 30 रुपये किलो किंवा 15, 20, 30 अशी जरी केली तरी भरपूर पैसा होऊन जातो, कारण पावसाळ्यामध्ये मिरचीच्या उत्पन्न जास्त निघत असतं. त्याच्यानंतर जे पीक येतं ते म्हणजे काकडी. आता काकडी आत्ता लावली तर एक गणित करायचं म्हटलं तर श्रावण महिना उपवासाचा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा काकडी चालेल आणि त्याच्यानंतर आत्ता जर लागवड केली तर
श्रावण आणि भाद्रपदमध्ये सुरू होईल. पितृपाठामध्ये सुद्धा काकडीला भरपूर मागणी असते. त्याच्यानंतर नवरात्री लागतात. नवरात्रीमध्ये सुद्धा उपवासाची काकडी भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी राहते. त्याच्यामुळं काकडीचे सुद्धा भरपूर पैसे होऊन जाते. चांगली व्हरायटी निवडून आपण काकडीची सुद्धा लागवड करू शकतो. त्याच्यानंतर कमी दिवसामध्ये निघणारी पिकं आपण घेतोय सध्या. तर झेंडूची लागवड. आता झेंडू लावल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये आपल्याला फुलं तोडणीला मिळत असतात. तर लावल्याच्या नंतर आता गणपती, गौराई आणि सोबतच पुढं आता लगेच नवरात्री, म्हणजे झेंडूचं मार्केटसुद्धा चांगलं राहील. आता गेल्या वर्षीची तुलना करायची म्हटलं तर नाही जमणार, कारण गेल्या वर्षी झेंडूचे पैसे म्हणजे उत्पन्न खर्चसुद्धा निघाला नव्हता, एवढे स्वस्त झाले होते. त्याच्यामुळे ह्या वर्षी लागवड नक्कीच कमी होईल आणि मार्केट चांगलं राहील. त्याच्यामुळे झेंडूची लागवड ही फायदेशीर ठरेल. त्याच्यानंतर कोबीसुद्धा 60 ते 70 दिवसामध्ये आपल्याला लावल्याच्या नंतर रान मोकळं करून भरपूर पैसा कमवून देतं. वजन भरपूर असतं आणि त्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने येतो. त्याच्यामुळे कोबीसुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतो आणि पैसा कमवून देऊ शकतो. त्याच्यानंतर आत्ताच मी सांगितलं होतं, ज्यावेळेस मार्केट कमी असेल त्यावेळेस लागवड करायची. आता दोडक्याचं मार्केटसुद्धा एकदम कमी आहे, म्हणजे दोडका एखाद्या टायमाला विकला पण जात नाही. त्याच्यामुळे दोडक्याची लागवड करायची. 1.5 महिन्यामध्ये सुरू होतो, त्याच्या पुढं 1.5 महिना चालतो आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न मिळवून देतो. त्याचबरोबर कोथिंबीर म्हणजे धना हा तर 12ही महिने चालतो. 12ही महिने मागणी राहते आणि उत्पन्नसुद्धा निघतं. त्याच्यामुळे धन्याची लागवडसुद्धा फायदेशीर ठरते, कारण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा धन्याला म्हणजे कोथिंबीर मागणी भरपूर असते. त्याच्यानंतर आपला जो भाद्रपद महिना येतो त्याच्यामध्ये बरेच सण असतात. त्याच्यामुळं त्याला भाद्रपद महिन्यामध्ये सुद्धा मागणी राहते. म्हणजे पुढंसुद्धा म्हणजे इथून पुढं कोथिंबीरीची मागणी ही जास्तच राहते. त्याच्यामुळे कोथिंबीरसुद्धा भरपूर पैसा कमवून देईल. आता मागच्या वर्षी तर कोथिंबीर एवढी महाग होती की मी सांगितलंच होतं आपल्या एका व्हिडिओमध्ये, म्हणजे पौर्णिमेच्या टायमाला कोथिंबीर लावलेली होती, म्हणजे श्रावणी पौर्णिमेमध्ये, आणि ती कोथिंबीर दसऱ्याच्या अगोदर विकायला आली. तर कोथिंबीर एवढीच 2 बोटामध्ये बसणारी जुडी 20 रुपयाला पेंडी गेली. त्याच्यामुळं भरपूर पैसा कोथिंबीरसुद्धा कमवून देऊ शकते. 1.5 महिन्यामध्ये आपलं रान खाली होऊ शकतं. आणि कोथिंबीरीची लागवड आपण गावरान साधं धन पोत्यामधलं ते सुद्धा घेऊ शकतो, किंवा पॅकिंगमधलं आता नवीन व्हरायटी निघल्यात ते सुद्धा धन वापरू शकतो, जेणेकरून आपलं लवकरात लवकर उत्पन्न निघून जातं. म्हणजे त्याची क्वालिटी जरा चांगली राहते, कमी दिवसामध्ये निघतं. त्याच्यामुळं ते फायदेशीर जास्त ठरतं, पण किमतीमध्ये फरक राहतो. तर ही काही टॉप पिकं होती आजच्या व्हिडिओमध्ये, की याची लागवड केल्यानंतर भरपूर मालामाल शेतकरी होऊ शकतो, भरपूर पैसा कमवू शकतो. तर तुम्ही आजच्या ह्या सीझनला किंवा ह्या महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करणार आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि शेतीविषयीची माहिती जाणून घ्या. धन्यवाद.